शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंतराव गीते, शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंतराव पाटील, सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, माननीय उद्धव ठाकरे हे पनवेलला पोचलेले आहेत। आम्हाला असं वाटलं की मावळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना गद्दारी केल्यावर ते पक्ष आहे की नाही, पण जनसंवाद नसून जनतुफान निर्माण झालेलं मी पाहतोय। शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं फिरतायत। आता जनसंवाद म्हणजे काय असतो की लहान लहान बैठका घेणं, शाखेत जाणं, कार्यालयात जाणं, पण या संवादाचं रूपांतर ज्या पद्धतीनं भगव्या तुफानात झालेलं आहे, हे तुफान पाहिल्यावर एक खात्री पटते की कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊ द्यात, बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अजिंक्य आणि अजय राहिल्याशिवाय राहणार नाही। इकडल्या खासदारांनी बेईमानी केली तेव्हा वाघेरे पाटील आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे, ही गद्दारी ते कायमची गाडण्याची। पुन्हा या मावळ या लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे गीते साहेब, रायगड आहे आणि वर मावळ आहे आणि दोन्ही जिल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे। या दोन्ही भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे दोन्ही जिल्हे आहेत आणि या मातीला कलंक लावण्याचं काम ज्यांनी केलं इथे, त्यांना इकडली जनता माफ करणार नाही। कालच माननीय उद्धव साहेबांनी एक फार मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा जिथे पोचायची तिकडे पोचलेली आहे। तुमचे नरेंद्र मोदी काय म्हणतात, अब की बार 400 पार। उद्धवजींनी घोषणा दिली आहे, अब की बार भाजपा तडीपार।